कारण इथे भोंगळ कारभार चालू आहे। आम्ही इथे परवानगीसाठी सुद्धा आलो, परंतु इथे कुठलाही कर्मचारी नसल्यामुळे आम्हाला त्याची पावती मिळाली नाही। त्यामुळे आम्हाला काही इथे परमिशन मिळाली नाही। प्रशासनाच्या ज्या कर्मचाऱ्याच्या टेबलवरती तंबाखूच्या पुड्या। राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश पाटील भालसाकडे यांच्या वाढदिवसाचे बॅनर आज दर्यापूर शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं लावण्यात आले होते। मात्र राजकीय हेतू परस्पर सदर बॅनर दर्यापूर नगरपालिकेनं काढल्यामुळे भारतीय जनता पार्टी आक्रमक होत त्यांनी थेट दर्यापूर नगरपालिका कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं आणि दर्यापूर नगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली। या दरम्यान दर्यापूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे। राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे आणि अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश पाटील भालसाकडे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्याच वाढदिवसानिमित्त आपण जर पाहिलं तर दर्यापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध ठिकाणी या ठिकाणी फलक लावण्यात आलेले होते। विशेष म्हणजे दर्यापूर नगरपालिकेची परवानगीसाठी सुद्धा त्यांनी या ठिकाणी अर्ज सुद्धा केला होता, परंतु दर्यापूर नगरपालिकेने ते फलक आज वाढदिवसा दिवशीच काढून टाकले। त्यामुळे आज दर्यापूर नगरपालिकेच्या पायऱ्यावर जर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे नगरपालिकेचे गटनेते, नगरसेवक आणि संपूर्ण या ठिकाणी महिला पदाधिकारी सुद्धा उपोषणाला बसलेले आहेत की नगरपालिकेने ही बॅनर काढल्यामुळे नगरपालिकेच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। आपल्यासोबत महिला शहराध्यक्ष आहेत, त्यांना आपण विचारू, काय सांगाल तुम्ही आज उपोषण करत आहे, काय तुमची मागणी आहे? आमची मागणी एवढेच आहे, फक्त आमच्या दोन नेत्यांचा आज वाढदिवस होता। हेतू परस्पर राजकारण करून या नगर परिषदेने आमच्या दोनही नेत्याचे बॅनर काढण्यात आले आहेत। कारण या अगोदर सुद्धा माननीय आमदार साहेब यांचं 1 महिन्यापासून बॅनर लावलेले होते, त्यांचे बॅनर काढण्यात आले नाही आणि हेतू परस्पर आमच्या नेत्यांचे बॅनर काढले। त्यामुळे आम्ही आज सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी इथे आंदोलनासाठी बसलेलो आहोत। आम्ही जाहीर निषेध प्रशासनाचा नगर परिषदेचा करणार आहोत, कारण इथे भोंगळ कारभार चालू आहे। कुठलाही कर्मचारी आपल्या टेबलवरती बसलेला दिसला नाही। आम्ही प्रूफ सहित इथे व्हिडिओ घेतलेले आहे आणि त्या प्रशासनाच्या ज्या कर्मचाऱ्याच्या टेबलवरती तंबाखूच्या पुड्या आम्हाला आढळून आलेला आहे। असा हा भोंगळ कारभार आम्ही सहन करणार नाही, कारण तुम्ही जनतेची सेवा करण्यासाठी इथे बसले आहात, स्वतःचं पोट भरण्यासाठी तुम्ही इथे बसले नाहीत, म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो। नक्कीच जर आपण जर पाहिलं तर दर्यापूर नगरपालिकेचा भोंगळ कारभार हा सुद्धा या ठिकाणी आता उघडकीस आलेला आहे। आपल्यासोबत भाजपाचे गटनेते आहेत, काय सांगाल तुम्ही? भाजपाचे गटनेते आहे, महायुतीचं या ठिकाणी तुमचं सरकार आहे, तरी मात्र तुमच्या नेत्यांचे बॅनर काढले। आमचे लाडके खासदार माननीय श्री अनिल भाऊ बोंडे यांचा वाढदिवस आणि माननीय श्री भगीरथ प्रकाशभाऊ भालसाकडे यांचा वाढदिवस होता। आम्ही पूर्ण शहरामध्ये त्यांच्या वाढदिवसाचे फलक लावले आणि 2 दिवसाची सुट्टी आल्यामुळे आम्ही परमिशनसाठी सोमवारी इथे आला असता एकही पदाधिकारी हजर नव्हता, त्यामुळे आम्हाला काही इथे परमिशन मिळाली नाही। परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता आमच्या लाडक्या नेत्यांचे बॅनर काढण्यात आले, पण ही केलेली कारवाई हेतुपूर्वक आहे। यावर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही आजच्या या आंदोलनातून मान्य जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब यांना सांगतो की यांच्यावर कडेकोट कारवाई झाली पाहिजे। भाजपाचे नगरसेवक सुद्धा या ठिकाणी आहेत, काय सांगाल तुम्ही? थेट नगरपालिकेच्या पायऱ्यावर उपोषणाला बसले आहेत। आज आमचे लाडके नेते आदरणीय प्रकाश पाटील भालसाकडे तथा खासदार अनिलजी बोंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व फलक इथे लावलेले होते बॅनरला। आम्ही इथे परवानगीसाठी सुद्धा आलो, परंतु इथे कुठलाही कर्मचारी नसल्यामुळे आम्हाला त्याची पावती मिळाली नाही आणि आज रात्री यांनी आमचे जे फलक आहेत, बॅनर्स आहेत, हे यांनी सकाळी आमचे बॅनर सुद्धा काढून घेतलेत आणि त्याकरता आम्ही नगरपालिकेत इथे त्यांचा निषेध करायसाठी इथे जमलेलो आहोत। इथे सर्व आमच्या भाजप परिवाराचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व नगरसेवक आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या पालकमंत्री बावनकुळे साहेब यांच्याकडे विनंती करतो की यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्याकरता आम्ही आमचा निषेध दर्शवत आहोत। नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता सर्व भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि थेट पालकमंत्र्यांकडे तक्रार देऊन दर्यापूर नगरपालिकेच्या सीओच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। त्यामुळे आता यात काय घडामोडी घडणार आणि पालकमंत्री यात कारवाई करण्याचे आदेश देणार का हे सुद्धा आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मी किरण ओले, जनविकास न्यूज, अमरावती, दर्यापूर। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज।
सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास.